या अनुषंगाने मुख्य विषय आहे सक्रिय रसिकता म्हणजे काय. आपण निर्णायकांचा आस्वाद घेतो, आनंद घेतो किंवा त्याच्यातनं काही भाव अनुभवतो आणि हे करतच असतो. त्याच्यामुळे त्यासाठी काही वेगळ्या प्रशिक्षणाची किंवा वेगळ्या विश्लेषणाची गरज असते असं नाही. कित्येक कला अशा आहेत की ज्यांचा आस्वाद घेत असतानाचा काळ आणि निर्मिती चालू असतानाचा काळ हे आणि ठिकाण हे सगळंच वेगळं असतं. म्हणजे आता चित्र हे आपण ज्या क्रमाने पाहू, मग आधी संबंध पाहू, मग त्याच्यात शिरू, मग पुन्हा आपली नजर एकूणावर फिरावेल आणि मग त्याचा तो जो काय सगळा अनुभव असेल ती बघण्याची प्रक्रिया आणि चित्र काढलं जाण्याची प्रक्रिया ह्या एकमेकापासून पूर्ण स्वतंत्र आहेत आणि वेगळ्या काळात आणि वेगळ्या ठिकाणी घडलेले आहेत. आणि तसं चित्र ॲप्रिशिएट करत असताना ही शेड काय मिक्स करून त्यांनी तयार केली असेल असा विचार करायची गरज तशी नाही. चित्राच्या बघण्याच्या अंगाने ते ॲप्रिशिएट करता येतं. संगीताचं खास वैशिष्ट्य असं आहे की संगीताचं प्रॉडक्ट आणि प्रोसेस ही एकदम असते. म्हणजे संगीत होत असतानाच ते आपण ऐकतही असतो. आता हे जरी खरं असलं तरी जे प्री कंपोज्ड संगीत आहे एक रेकॉर्ड एकदा ऐकला की दुसऱ्यांदा ऐकणं याच्यामध्ये काही बदल होत नाही. पाश्चात्य क्लासिकल संगीत आणि बऱ्यापैकी अंशी दाक्षिणात्य संगीत ह्याच्यामध्ये प्री कंपोज्ड हा भाग फार आहे. म्हणजे तिथे संत त्यागराज यांनी केलेल्या रचना या तशाच गायच्या किंवा रवींद्र संगीत हे रवींद्रनाथांनी केलेल्या रचना तशाच गायच्या असं जास्त आहे. पाश्चात्य संगीतात सुद्धा कंपोजर हा उपस्थितही नसतो. त्यांनी ते लिहून ठेवलेलं असतं आणि वेगळाच अरेंजर, वेगळाच कंडक्टर आणि कोणीही वादक हा ते इतकी कवायत परफेक्ट बसवलेली असते ते लिहिण्याची की त्याच्यात तो सहभागी झाला की ते तसं सगळं बरोबर होतं. पण ही कवायत झाली. ह्याच्यात क्रीडा नाहीये. ह्याच्यामध्ये कलाकाराला किंवा सादरकर्त्याला कंपोजरने काही स्वातंत्र्य ठेवलेलं नाही. उत्तर भारतीय रागसंगीताचं खास वैशिष्ट्य हे आहे की त्याच्यामध्ये जरी राग आणि बंदिश ह्या दोन गोष्टी प्री कंपोज असल्या किंवा दिलेल्या असल्या तरी त्या बंदिशी भोवती आणि त्या रागात खेळायला किंवा विहार करायला कलाकाराला खूप वावही ठेवलेला असतो. आणि त्यामुळे असं होतं की अगदी महान कलाकार असला तरी तो त्याचा तोच राग तीच बंदिश दुसऱ्या मैफिलीत तशीच गाईल असं नाही. त्याचं ते बदलतं. आणि त्यामुळे आपलं उत्तर भारतीय रागसंगीत हे घडत जाणारी प्रक्रिया असते आणि त्याचा अनुभव येत असताना दोन प्रकारे दाद देता येते. एक म्हणजे त्याचा परिणाम जो होतो त्याला दाद देता येते, पण दुसरीही एक प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि त्याच्यामुळे जास्त वेगळी दाद आणि वेगळा आनंद मिळू शकतो. हे जास्त नीट समजावं म्हणून मी खेळाचं उदाहरण घेतो. संगीत ही कला जशी आहे तशी क्रीडा सुद्धा आहे. टू प्ले म्युझिक असं क्रियापद आहे. मगाशी एक सांगायचं राहिलं की क्रिकेटमध्ये दे प्ले फर्स्ट अँड देन राईट द स्कोअर. इन वेस्टर्न क्लासिकल दे राईट द स्कोअर अँड देन प्ले. ऑर्केस्ट्राला स्कोअर म्हणतात. असं हा तो फरक आहे. तर ही क्रीडा सुद्धा आहे. आपण एखादा खेळ पाहतो त्यावेळेला काही खेळ हे दृश्य पाहिलं कीच एन्जॉय होऊ शकतात. फुटबॉलची मॅच आहे समजा आणि आपल्याला काही सटल नियम माहिती नाहीये की बरेच खेळाडू एक गोलच्या बाजूला असले तर गोल करता येत नाही, काही जण तिकडे असायला पाहिजेत वगैरे. अशा प्रकारचे सखोल नियम आपल्याला जरी माहीत नसले तरी फुटबॉलची मॅच जशी घडते त्याच्यातच कोण कोणाकडनं काढून घेतोय, कोण कोणाला पास देतोय काय ते सगळं त्याच्याबरोबर आपण सहज जाऊ शकतो. त्याच्याकरता फुटबॉलचे नियम
जसे तिथल्या रेफरीला कळायला पाहिजे त्या लेवलने आपल्याला कळायची कोणतीच गरज फुटबॉलच्या मॅचमध्ये नसते. पण आता अगदी दुसऱ्या टोकाचं उदाहरण दिलं तर आपण बुद्धिबळाची मॅच जर पाहायला गेलो तर हालचाली ज्या प्रत्यक्ष दिसतात त्यांच्यात काहीच खेळ नसतो. त्या चिन्हांना अर्थ काय दिलेला आहे आणि त्या अर्थांमुळे चेस सिच्युएशन काय तयार झालेली आहे, प्रसंग काय आलेला आहे आणि त्या प्रसंगातनं वाट काढत तो काय मूव्ह करतोय असा तो खेळ चालतो. आणि त्यामुळे आपल्याला मूव्ह समजत असल्या तर आपण बुद्धिबळाची मॅच बघू शकू किंवा चेस सिच्युएशन समजत असली तर. आणि हे जेव्हा समजायला लागतं त्यावेळेला आपल्या मनात काय करता येईल बरं, आता पुढे कसं जाता येईल याची आपल्या मनातही प्रपोजल्स सुरू होतात. आणि ही प्रपोजल्स सुरू होत असल्यामुळे तो जे करतो ते आपली अपेक्षा पूर्ती करणारं, अपेक्षा भंग करणारं, पण दोन्ही वेळेला आनंद देणारं. म्हणजे अरे वेगळंच केलं की ह्याचाही आनंद, वाटलं होतं ते आलं तरी त्याचाही आनंद, असं व्हायला सुरुवात होते. म्हणजे रसिकाच्या मनामध्ये संगीत ऐकणे ही क्रिया फक्त चालू न राहता संगीत करणे ही क्रिया जर चालू होऊ शकली तर निर्मितीचाही आस्वाद घेता येतो, निर्मिती प्रक्रियेचाही आस्वाद घेता येतो. आणि हा निर्मिती प्रक्रियेचा आस्वाद घेणारे रसिक बनणं म्हणजे सक्रिय रसिक बनणं ही संकल्पना मी आता मांडतोय. आता हे अगदीच उघड आहे की सक्रिय रसिक बनलंच पाहिजे असं कोणतंच कंपल्शन नाही. अक्रिय रसिक राहूनही संगीत हे आनंददायकच आहे किंवा संगीतातनं जे भाव मिळतात ते मिळतात, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण सक्रिय रसिक बनल्याने त्याच्यातली मजा न जाता किंवा त्याच्यातलं सौंदर्य कमी न होता उलट तो एकूण अनुभव हा जास्त एनरिचिंग, जास्त समृद्ध करणारा असतो आणि जास्त आनंद देणारा असतो. आणि ज्याला पार्टिसिपेटिव्ह म्हणता येईल अशा प्रकारचा तो अनुभव असतो. आणि हा अनुभव घेण्याचा स्कोप उत्तर भारतीय रागसंगीतात जास्त आहे, कारण त्याचा शॉर्ट फॉर्मच मुळी उभारा संगीत, म्हणजे तुमचं तुम्हीच उभारा, म्हणजे उभारायला त्यांनी हे दिलेलं आहे. असं असल्यामुळे तिथे तो वाव जास्त आहे आणि मग त्याचा फायदा घेतला पाहिजे. आता रागसंगीत हे इतर प्रकारच्या संगीतापेक्षा वेगळं आहे. अर्थातच रागसंगीत म्हणून जे गायलं जातं त्याच्या खेरीज विशेषतः नाट्यसंगीतात आणि बऱ्यापैकी प्रमाणात सिनेसंगीतात, भावगीतात रागसंगीताचा वापर होत असतो. काही वेळेला थेटपणे होत असतो, काही वेळेला तुकड्या तुकड्यांनी होत असतो, पण रागसंगीताचा प्रभाव त्याच्यावरती नक्कीच पडत असतो. आता रागसंगीत हा शब्द मुद्दाम मी वापरत असताना राग ही काय चीज आहे, राग हे काय असतात, व्हॉट आर द एंटिटीज, व्हॉट सॉर्ट ऑफ एंटिटीज दे आर, हा पहिला प्रश्न येतो. तर याच्यावरती उत्तर असं आहे की रागांना अस्तित्व दोन प्रकारचं आहे. एक नॉर्मेटिव्ह डोमेन मध्ये अस्तित्व आणि एक एक्सपिरियन्शियल किंवा इंट्युटिव्ह डोमेन मधलं अस्तित्व, परसेप्टिव्ह डोमेन मधलं अस्तित्व. म्हणजे प्रत्ययामधलं राग आणि रागाच्या नियमातला राग, नियमानुसारचा म्हणून राग. म्हणजे एक राग आहे अस्तित्वात अमुक काळात असं म्हणलं तर काय अस्तित्वात असतं, एक नियमव्यूह अस्तित्वात असतो आणि त्या नियमव्यूहाला बांधिलकी पत्करून तो कलाकार आपली कामगत असा शब्द आहे किंवा उपजंग असा शब्द आहे, त्याचे त्या रागाशी बांधिलकी पत्करून तो आपली कामगत करत जात असतो. हा नियमव्यूह हे त्याचं नॉर्मेटिव्ह अस्तित्व आहे. आणि अनुभवातनं आलेली जी परंपरा आहे, म्हणजे लोक वेगवेगळ्या तऱ्हेने गात आलेले आहेत, गुरु शिष्याला शिकवत आलेले आहेत, मौखिक परंपरेत विशेषतः शिष्य अनुकरणाने शिकत आलेले आहेत.
विश्लेषण करून नाही, हां, किंवा कित्येक गुरु हे असंच का करायचं हे नाही सांगत, या रागात हे असंच करायचं असंच सांगतात. हां, त्याच्यामुळे आणि शिष्यानं ते अनुकरण चांगलं असल्यामुळे आणि गळा चांगला असला तर ते येतही, आणि येत आहे म्हणल्यावर ते काय आहे याच्यात डोकावण्याची गरज कमी होते. आणि त्याच्यामुळे संगीताची वाटचाल ही एका बाजूला नुसतीच प्रत्ययाच्या पातळीवरही होत असते, पण त्याच वेळेला असंही होत असतं की हा ज्या नियमविवाहाची बांधिलकी ही जी मी म्हणतोय ती बांधिलकी थोडी थोडी मोडली जाते, त्याच्यात वेगळ्या वाटा शोधल्या जातात. त्यामुळे थोडक्यात रागांची थोडीफार मोडतोड केली जाते, नवीन रागही निघतात, असं त्याच्यामध्ये घटना घडत असतात. आणि शास्त्रकार म्हणजे संगीत शास्त्र जाणणारे जे आहेत ते व्याकरण काय आहे याचं, म्हणजे तो नियमव्यूह काय आहे, तो नियमव्यूह ग्रथित करून ठेवणं आणि मग बंदिश किंवा विस्तार हा कसा त्या नियमव्यूहात बसणाराच आहे हे सिद्ध करणं, किंवा बसणारा नाही हे सिद्ध करणं, किंवा मग त्याच्यात काही इनोव्हेशन झालं तर रागाच्या नावात थोडासा बदल करणं, नवीन रागाला नाव देणं, अशा प्रकारे एका अर्थाने व्याकरण करते हे मागून चाललेले असतात आणि संगीताचा व्यवहार हा पुढे चाललेला असतो. हां, पण व्याकरण माहीत असणं हे संगीत करणे ह्या अँगलने पाहिलं तर व्याकरण माहीत असणं हे आवश्यक असतं. आणि सक्रिय रसिक व्हायचं तर संगीत करण्याची सुद्धा थोडीफार जाण आपली निर्माण झालेली असली पाहिजे. आणि म्हणून आपण रागाचं नियमव्यूह म्हणून जे स्वरूप आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं. आजच्या सेशनमध्ये मी आधी एक सांगतो की उत्तर भारतीय रागसंगीताकडे पाहताना मी त्याचं टेक्स्चर, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं आर्किटेक्चर असे रफली 3 भाग केलेले आहेत. टेक्स्चर याचा अर्थ पोत, म्हणजे एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर कसं जातात याची तऱ्हा, हे म्हणजे टेक्स्चर. कोणत्या स्वरावरून कोणत्या स्वरावर जाता येतं का नाही येत नाही, यांनी जे बनतं ते स्ट्रक्चर. आणि हे सगळं काळामध्ये कसं मांडायचं, म्हणजे लय, ताल, आयटेमची लांबी आणि त्या आयटेमच्या लांबीमध्ये तो आयटेम कसा फुलवायचा, कितपत फुलवायचा, कधी संपवायचा, हे जे सगळं आहे हे त्याचं आर्किटेक्चर. म्हणजे राग वगैरे हे स्ट्रक्चर आणि तालामध्ये आणि आयटेमच्या लांबीनुसार जे होतं ते आर्किटेक्चर. आणि टेक्स्चर म्हणजे कशा प्रकारे स्वर लावले जातात, त्याच्यात लगाव म्हणजे आवाज कसा लावला जातो हे असतं, स्वरावरून स्वरावर ट्रान्झिशन कसं घेतलं जातं हे असतं. टेक्स्चर हा त्यामानाने सोपा भाग आहे, त्यामुळे मी सुरुवातीला टेक्स्चरची कल्पना येईल अशीच काही उदाहरणं सुरुवातीला देतोय. उत्तर भारतीय रागसंगीताप्रमाणे आपलं राष्ट्रगीत सुद्धा त्याच्या टेक्स्चरने न्यायचं झालं तर त्याच्या काहीसं स्ट्रक्चरने न्यायचं झालं तर ते वेगळं होतं. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारतीय जनगणमन आहे, नाहीतर
जनगण मन अधिनायक जय हे पाश्चात्य. तर हा फरक जो आहे हा टेक्स्चर मधला फरक, लगाव कसा येतो. म्हणजे आपण सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे. असं म्हणू, सूरतेच छेडिता गीत उमटले नवे, हे असं नाही आपण म्हणू. हा फरक असतो. हे मी पाश्चात्याशी दाखवलं. कर्नाटक शैलीमध्ये आता आपल्या ह्याच्यात वेगळं काय होतंय पहा. सारे के सारे गम को लेकर गाते चले, हे आपण करत नाही. सारे के सारे गम को लेकर गाते चले, ही जी आपली शैली आहे याला स्मूथ मिंड असं म्हणतात. याला एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर अशा तऱ्हेने जायचं की मधला कुठला स्वर लागणार नाही, तो छेदत जाईल. पण जे स्वर दाखवायचे म्हणजे ज्याच्यावरनं त्याच्यावर मिंड घ्यायची त्याच्यातनं ती टँजेन्शियली निघते आणि टँजेन्शियलीच लँड होते. वरून खाली येणारी मिंड असली तरी, खालून वर येणारी मिंड असली तरी, हे टँजेन्शियल लँडिंग आणि टँजेन्शियल टेक ऑफ याच्यामुळे तो स्मूथनेस आहे. म्हणजे आता जनगणामध्ये मी जो केदार हा राग वापरला तो साम प साम ग प धाम प म सा रे सा, मरे सा नाही, प म सा रे सा म ग प म धा प धा नि सा रे सा नि ध प ध म प सा ध म प म सा रे सा. हे अशा स्मूथ मिंडा हे आपलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आपण वैष्णव जन तो कसं म्हणू, वैष्णव जन तो तेणे कहिये पीड पराई जाने रे असं म्हणू. पण हेच जर वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तो मन अभिमान माने रे. वैष्णव जन तो तेने कही जे, असं केलं तर ही कर्नाटक शैली आहे. ही वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु ही साधी फार होते. म्हणजे एवढ्या मिंडा म्हणजे मिंड हा जो आपला जो असा एवढाच आहे, तर त्याच्यामध्ये गचागच दोन्ही स्वरात खालून वर वरून खाली अशा इतक्या मिंडा भरल्या जातात की त्याच्यामुळे राग वेगवेगळे असले तरी ते एकच सारखंच चाललंय असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे त्या रागाची मजा म्हणून जी काय आहे ती वेगळी येत नाही. अर्थात ह्याचं कदाचित कारण मी कर्नाटकातला नसल्यामुळे, मी ते संगीत कमी ऐकलं असल्यामुळे हे हा बायस असू शकतो, पाश्चात्याविषयी बायस असू शकतो. आता उदाहरणार्थ पाश्चात्यांच्यात असलेले पण आपल्याकडे अजिबात नसलेलेही काही मौल्यवान प्रकार आहेत. उदाहरणार्थ एकाच वेळेला 2-3 स्वर वेगळे चालू असणं, ज्याला हार्मनी, कॉर्ड, कॉन्ट्रा वगैरे असं त्यांच्याकडे म्हणतात. तर तो जो भरगच्चपणा असतो त्यांच्या संगीतातला की वेगळी वाद्य वेगळा स्वर वाजवतोय. म्हणजे आता आपण हे एक जण करत असला तर साध हा दुसरा करत असतो, साध हा तिसरा करत असतो असे. म्हणजे त्याच्यामध्ये हार्मनी, सहमेल तयार होतो. आपल्याकडे क्रममेलच मानला जातो. म्हणजे आपल्याकडे गाणारे कितीही असले तरी एकच ते गात असतात. फार तर ते एका सप्तकाने वेगळं गात असते, म्हणजे अख्खं सप्तक वरती गात असते, पण स्वर तोच असतो. स्वर वेगवेगळे एकदम लावणं असं आपल्याकडे करत नाही. तर हे आपल्या टेक्स्चरच्या दृष्टीनेची वैशिष्ट्य झाली.
आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राग हा एक नियमव्यूह असतो. हा नियमव्यूह कसल्या कसल्या नियमांचा असतो याची मी आधी यादी वाचून दाखवतो. ते म्हणजे काय आहे मी हळूहळू या कार्यक्रमांमध्ये जास्त स्पष्ट करत जाईल. पण हा नियमव्यूह थाटाचे नियम म्हणजे असं आहे की सारेगमपधनी 7च नाव आहे पण खरं स्वर 12 आहे. आणि ते 12 नावं असती तर बरं झालं असतं असं मला वाटतं. पण ती 12 नसल्यामुळे रे आणि ग च्या मधल्याला कोमल ग, सा आणि रे च्या मधल्याला कोमल रे, म आणि प च्या मधल्याला मात्र तीव्र म, व आणि ध च्या मधल्याला कोमल ध, ध आणि नी च्या मधल्याला कोमल नी अशी नावं दिलेली आहेत. ग आणि म मध्ये शुद्ध ग आणि शुद्ध मध्ये अंतर कमीच आहे कारण त्याच्यामध्ये स्वर नाही. तसाच नी आणि सा च्या मध्ये स्वर नाही. असे ते 12 स्वर आहेत. आता 12 स्वर 7ही नावं पैकी कुठलंच कट केलं नाही म्हणजे वर्ज्य केलं नाही. तर 7ही नावं घेऊन कोमल तीव्र बदलून जे प्रकार होऊ शकतात म्हणजे गणी कोमल केला त्याला काफी थाट म्हणतात. अशा प्रकारे कोमल तीव्रांनी जो फरक होतो त्याला थाटाचे नियम असं म्हणतात. वर्ज्यतेचे नियम एका अर्थाने थाटाच्या नियमात वर्ज्यता आलेलीच आहे. म्हणजे गणी कोमल आणि गणी शुद्ध नाही त्या बाजूनी ते वर्ज्य होतच आहे. पण शिवाय एखादं स्वरनाम म्हणजे समजा काय म आणि नी वर्जच म्हणजे कुठलाही मचं वर्षण म्हणजे कोमल किंवा तीव्र किंवा नीचं वर्षण कुठलंच नसणार. म्हणजे रेगपद हे 4 स्वर आणि 6 असतोच असं याला वर्ज्यतेचे नियम म्हणतात. आणि वर्ज्य जास्तीत जास्त स्वर वर्ज्य करणं याच्यामुळे व्यक्तित्व वेगळं बनतं. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की साबुदाण्याच्या खिचडीत हिंग घालून नाही चालत. म्हणजे काही गोष्टी मेळ खात नाहीत आणि त्याचं ते व्यक्तित्व राहण्याकरता त्याच्यात ते नाही चालत. त्याच्यामुळे संगीताच्या नियमांमध्ये काय चालतं याच्यापेक्षा काय नाही चालत याचेच नियम जास्त आहेत खरं म्हणजे. आता 5च स्वर असले आणि त्यातले कोमल तीव्र निश्चित झालेले असले की बाकी सगळ्या 12तले गेले. तर ह्याला वर्ज्यतेचे नियम असं म्हणतात. वक्रतेचे नियम म्हणजे काय हे मी आजच्या सेशनमध्ये विशेष करून सांगणार आहे. कारण रागाला एक चलन असतं आणि ते चलन म्हणजे काय हे कळल्यावरती आपल्याला राग येतो. तो राग म्हणून अतिशय जास्त होऊ शकतो. तर ते चलन हा आजच्या सेशनचा मुख्य विषय असणार असल्यामुळे मी वक्रतेचे नियम म्हणजे काय हे आत्ता सांगत नाही, ते मी सविस्तर सांगणार आहे. त्याचबरोबर कोणचे स्वर लांबवले तरी चालतील म्हणजे लावून धरले तरी चालतील आणि कोणचे स्वर जाता जाताच घ्यायचे याचे नियम असतात. कुठलाही स्वर तितकाच लांबवता येत नाही. त्या प्रत्येक रागाला कोणचा स्वर पूर्ण लांबवायचा, कोणचा मध्यम घ्यायचा आणि कोणचा निसटता घ्यायचा ह्याचे नियम असतात. त्याचबरोबर एक मगाशी मी सांगायचं विसरलो, आता ह्या निमित्ताने सांगतो. फ्रेज हा शब्द लक्षात ठेवा. आपण म्हणतो काय जागा घेतली. ही जागा म्हणजे एक छोटीशी स्वरपंक्ती असते 4-5 स्वरांची आणि ती आपल्याला परसीव होते. म्हणजे आपल्याला अख्खा राग किंवा एक स्वर असे परसीव होत नाही. आपल्याला फ्रेजेस परसीव होतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मधुबन में राधिका ना, आता याच्यात राधिका ना ही जी फ्रेज आहे ही हमीर या रागाची कॅच फ्रेज अशी आहे. ती हमीर मध्ये बऱ्याच ठिकाणी येते. राधिका ना थाट समरीचा दा विनट विमला धरणी कटी मोह हा पुन्हा म पद म निध हे आलंच त्याच्यामध्ये. आता पण हे नेसेसरी नाही. नमन नटवरा विस्मयकारा असं नाही केलेलं.
विस्मयकारा असं केलेलं आहे. मपदानी झालं त्यांनी मप गा म घा हे हमीर असूनही टाळलेलं आहे. त्याच्यामुळे कॅच फ्रेज ही दरवेळेला येईलच असं नाही, आणि कॅच फ्रेज आली म्हणजेच तो राग आला असंही नाही. कारण एखादी फ्रेज अनेक रागात असते, म्हणजे त्यामुळे खरं म्हणजे फ्रेजा जर कळल्या तर रागात कळायला सुरुवात होते की ही फ्रेज आली आहे म्हणजे या तिनापैकी कुठला तरी असणार. म्हणजे आम्ही जे काय म्हणतात सक्रिय विश्लेषण करत बसलेलो असतो, तर ते तर हे आलं म्हणजे आता हा किंवा हा हे नक्की, पुढचं आलं की मग पक्क झालं की आता हा आला, असं म्हणजे फ्रेज बाय फ्रेज जात आहे. याला मी एक वेगळाच दृष्टांत देतो. होमिओपॅथी पद्धतीमध्ये केंट्स रेपर्टरी म्हणून एक पुस्तक आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की लक्षण असतं आणि त्या लक्षणाला संभाव्य सर्व औषधांची यादी त्यात असते, आणि मग ती लक्षणं तीव्र वेदना, सौम्य वेदना, बरीच वर्णन असतात. म्हणजे लक्षणं म्हणजे ती फार पर्टिक्युलर लक्षणं असतात. अशा प्रत्येक लक्षणाला भरपूर औषधं व्यक्तीच्या वैशिष्ट्यांना, म्हणजे तुम्हाला तळव्यांना घाम येतो का, तुम्ही कुठल्या कुशीवर झोपता, असं काय काय त्यांना रिलेव्हंट वाटेल सांगता येत नाही. तर अशा प्रकारच्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यांनाही औषधांची एक यादी दिलेली असते. आता हे जे सेट्स असतात संच, त्याचा इंटरसेक्शन सेट जो येतो तिथे ते औषध सापडतं. ही केंट्स रेपर्टरीची कार्यपद्धती आहे. तसं खरं म्हणजे मला जर जमलं तर मी फ्रेज रेपर्टरी म्हणजे फ्रेज अमुक आली की हे 4 असू शकतील, तमुक आली की हे 3 असू शकतील, असं केलं की एक एक फ्रेज कळली की राग निश्चित होत जाईल. अशा प्रकारची फ्रेज रेपर्टरी लिहावी असं माझ्या मनात आहे. मी लिहू शकेन बहुतेक, परंतु त्यामुळे फ्रेजला महत्व आहे. तर फ्रेज ह्याचं मी जास्त आता वर्णन केलं, पण मी नियमांची यादी सांगत होतो. त्या नियमांच्या यादीत लांबवण्याचे आणि आखडते घेण्याचे स्वर जसे दिलेले आहेत, तसेच फ्रेज सुरू करण्याचे स्वर आणि फ्रेज संपवण्याचे स्वर यांनाही नियम असतात. म्हणजे कुठल्याही स्वरावर थांबून जाता येत नाही. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं झालं, ग रे ग प म असा जर थांबला म वरती, तो गौड म्हणून त्याला, मग गौड अमुक गौड अमुक काही असतं, पण गौडचा तो ग रे ग प म असा असतो, आणि ग रे ग प म ग ग प म ग ग वर थांबायचं. ह्याला बिलावल म्हणतात. म्हणजे पुढचे वेगळे असतील, म्हणजे बिलावलचेही प्रकार खूप आहेत, गौडचेही प्रकार खूप आहेत, पण ग प म म्हणजे म हा थांबण्याचा स्वर, फ्रेज संपवण्याचा, आणि ग हा थांबण्याचा स्वर, ह्याच्यामुळे ते राग वेगळे होतात. आघात कुठल्या स्वरांवर द्यायचे हे असतं, आणि या रागांना मी जे चलन म्हणतोय, चलन म्हणजे सिक्वेन्सिंग रूल्स. चलन ह्याचाच अर्थ सिक्वेन्सिंग रूल्स, कशा क्रमाने जायचं. कुठलाही राग सारेगमपधनिसाचा आणि धूपमगरीचा असा जात नाही, म्हणजे तो रागच होणार नाही. तो वर्ज केलेले स्वर जरी घेतले तरी तो एका पुढे एक स्वर घेणारा असा नसतो. त्याच्यामध्ये उड्या असतात. उडी मारून मागे यायचं, मागच्यावरून त्याच्या पुढे उडी मारायची, अशा प्रकारचं असतं. म्हणजे कुमठेकर रोड आणि लक्ष्मी रोड हे दोन्ही वनवे आहेत. तर हे दोन्ही वनवे असल्यामुळे कुमठेकर रोडनी जायचं आणि लक्ष्मी रोडनी यायचं, पण कुमठेकर रोडनी लक्ष्मी रोडला जायचं, मग लक्ष्मी रोडनी परत येऊन परत कुमठेकर रोडला जायचं आणि परत पुढे जायचं. मग असेच निर्णय चौक आपण म्हणले, तो उमऱ्या गणपती चौकातनं इकडे, चित्रशाळा चौकातनं तिकडे, असं करत ते जावं लागतं. आणि हा जो क्रम आहे की सरळ नसलेला क्रम, ह्या क्रमाला वक्रता म्हणतात. आणि चलन म्हणजे खरं म्हणजे वक्रताच. मुख्यतः वक्रता ही एकदा कळली
की त्या रागाचं चलन बाकीच्या नियमांनी सगळं कळतं. आता मी त्यात शिरण्याच्या आधी हा मुद्दा मांडतो की कलाकार आपल्या स्वातंत्र्यावर एवढी सगळी बंधनं का बरं स्वीकारतो? खरं म्हणजे जो सृजनशील संगीतकार आहे तो म्हणाल मी वाटेल त्या स्वरानंतर घेईन ना, मला